का पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. चौदरपाडा विपक्ष जांभूळपाडा या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर सलमीजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाकडून सुरेश पारदे विथ अजय टू ओपनर ऑन द ग्राउंड आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज निलेश येतोय. चौदरपाडा विरुद्ध जांभूळपाडा या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय. पहिले षटक घालण्यासाठी संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे. तो निलेश या गोलंदाजाच्या सत्यामध्ये दोन क्षेत्ररक्षक ऑल्फमध्ये तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30-8च्या सर्कलमध्ये आपण पाहू शकता. अशी क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये निलेश गोलंदाजाच्या मार्ग सज्ज होतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. अवंत धावेने अकाउंट ओपन होतोय श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाचं. दोन्ही संघाचा विचार केला दोन्ही संघ मजबूत संघ आहेत आणि दोन्ही संघांचं नक्कीच यंदा जंगामध्ये चांगलं प्रदर्शन PTC इथे राहिलेलं आहे. पहिले षटक मार्गस्थ निलेश गोलंदाजी मार्गावर यावेळी सामना करेला डावखळी शैलीचा फलंदाज सुरेश पारधी. सिटी क्रिकेटमध्ये महिंद्रा स्पोर्ट्स भादोड संघाकडून प्रतिनिधित्व करतोय. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर इन तालुका क्रिकेट. डावखळी शैलीचा शैलीदार फलंदाज आपण पाहतोय सुरेश पारधी. यावेळी अतिशय उत्कृष्ट फाटका स्केअर ऑफ द विकेट. चेंडूला टोलून लाईफ गोळीच्या वेगाने चेंडू जातोय सीमा पार. सुरेश पारधे याच्या बॅटमधून निघालेला हा नेत्रदीपक चौकार. हॅलो, आमने गावचे सन्मानित सरपंच संतोष काकडे साहेबांनी 2020 ला शुभेच्छा दिलेल्या आहेत. संतोषजी काकडे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण देखील बालेचषकामध्ये यायचं आहे. यावेळी रिव्हर्स फाटका पुन्हा एकदा स्केअर ऑफ विकेट. पॉइंट रिझन चेंडू रवाना होतोय. एक धाव पूर्ण करतो फलंदाज आणि एका धावेने सुरेश पारधी पोहोचतो आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्या. संघाची धावसंख्या बिनबाद 5. पहिले षटक मार्ग असते निलेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर राईट मोडतो विकेटचा मारा करताना. यावेळी मात्र सरळ समोर केलेला आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू येतो लॉंग ऑफ रिझर्व होतो ना मस्तक पे दस्तक देणार हा चौकार. धावसंख्या 4 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा धावतोलकर पाहायला मिळतात. पहिले षटक मार्गास्त असताना पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलताना दोन्ही सलामीचे फलंदाज. यावेळी लॉर फुलटा चेंडूला टोललेला ते मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धावेसाठी. यानंतर सामना आपण पाहणार श्री गणेश भरोडे विपक्ष वालसिन बी या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. श्री गणेश भरोडे संघाचा संघनायक अजय पाटील आणि वालसिन बी संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर SK स्पोर्ट्स सापे आणि दिवा स्पोर्ट दिवा. त्यानंतर सामना आपण पाहणार होता जबरदस्त गोडसे विरुद्ध नामदेव स्पोर्ट डुंगे. लॉर फुलटा चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट फायनल रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावेने जांभूळपाडा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने ओढून दिलेली आहे ती 12 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 12. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा नाणेफेक हाणल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना
ठाणे जिल्हा सरचिटणीस माथाडी कामगार संघटना प्रकाश डोंगरे साहेबांकडूनही बालाजी चषक 2020 साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या, धन्यवाद. तसेच त्यांनी आमच्या समालोचन कक्षासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या, धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी चेंडूला टोलवलेलं आहे ते स्ट्रेट आपण पाहतोय 20 मध्ये एका धावेसाठी, एका धावेपेक्षा अधिक नाही, धावसंख्या सिंगल निवडते, धावसंख्या 1 निवडून दिलेली ते 13 धावा. दुसरं षटक घेऊन आलेले आहे प्रतीक. पहिले षटक घातलं होतं निलेश यांनी आपल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. प्लस पॉईंट नक्कीच जांभूळवाडा संघाकडे आहे, कारण कोणताही फलंदाज त्यांचा बाद झालेला नाही. अजय आणि सुरेश ही सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रतीक गोलंदाजी मार्कवर हायवे इन करून सामना करेला फलंदाज अजय. प्रिन्स उमेशच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जात आहे यूट्यूब आणि ट्रिपल वाहिनीवर. ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन मित्र आपण पाहतोय. या स्पर्धेचा हा सलग तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील ग्रामीण पूलमधील सामना आपण पाहतोय. जांभूळपाडा विपक्ष चौधरपाडा या दोन संघामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे. यानंतरच्या दोन्ही संघाने नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. भरोटी संघाचा संघनायक आणि वालसेन बे संघाचा संघनायक, वालसेन बे संघाचा संघनायक इथे आलेला आहे. भरोटी संघाचा संघनायक आपण यायचं आहे. संघनायक अजय पाटील आपण त्वरित नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. प्रत्येक हा वेन करून वळताना सामन्याकडे फलंदाज अजय. यावेळी चेंडूला फिरकवून दिलेला आहे, आउट ऑफ द पार्क. क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक आणि चेंडू जातो सीमा पार, षटकार. धावसंख्या 6 ने पोहोचते 19 वर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हो हो वाडे कॅच, अतिशय सुरेख झेल आणि पहिला फलंदाज फेल. पहिला हादरा बसतो विश्राम स्पॉट जांभूळपाडा संघाला अजयच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद झालेला आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभूळवाडा संघाचा अजयच्या रूपाने. अजयने 12 ओव्हरवर एकच षटकाराने चौकारी सायने आपल्या संघासाठी 11 धावांचं योगदान दिलेलं आहे. 19 या धावसंख्येवर पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. ब्रेक थ्रू मिळून दिलाय प्रतीकाने. मात्र कौतुक करायला गेला क्षेत्ररक्षकाचं, ज्याप्रमाणे उंच उडी मारून हा झेल पकडलेला आहे. नवीन फलंदाज विजय येतोय. सुरेश पारदे अजूनही खेळपट्टीवर आपण पाहतोय. एक चौकोराच्या मदतीने 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज विजय आलेला आहे. यानंतर आई गावदेवी वालसेन विपक्ष श्री गणेश भरोडे या दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा चेंडूला कव्हर मध्ये टोलला. शॉर्ट कव्हरला चेंडू जोपर्यंत अडवला जातो तोपर्यंत एक धाव पूर्ण. त्यानंतर SK स्पोर्ट्स सापे विरुद्ध दिवा स्पोर्ट दिवा. त्यानंतर सामना नामदेव स्पोर्ट डुंगे विरुद्ध जयभजन गोरसई. त्यानंतर जय हनुमान गोवे विरुद्ध MD स्पोर्ट्स आमनेपडा. त्यानंतर अबू स्पोर्ट्स खार्डे विरुद्ध धनेश्वरन कुक्षे. त्यानंतर सेलोमता वल बी विरुद्ध गावदेव ओवली. भद्रावती काल्हेर विरुद्ध चेरोबा बी कोण. त्यानंतर चेरोबा ए कोण विरुद्ध ओवली आणि वल बी मधील विजेता संघ. त्यानंतर जय हिंद पिंपलनेर
सचिन गायकवाड यांचा संघ विपक्ष वेग शेलारचा संघ सरस्वती खालिंग. यावेळी रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर नील एंटरप्राइजेस टेंबवली प्रतीक पाटीलला अल्ताफ शेख यांचा संघ विपक्ष शाहिद खान यांचा संघ बीसीसी बोरिवली. जाहीर रांजलो विरुद्ध स्वामी समर्थ सोनाले गावदेवी वेल विरुद्ध अंजूर आणि भावालीमधील विजेता संघ चौदरपाडा विपक्ष जांभूळपाडा सामना सध्या सुरू आहे. वालशिन बी आणि भरोडीमधील विजेता संघ सापे आणि दिव्यामधील विजेता संघाशी लढत येईल. आज आपण विकी स्पोर्ट्स कुक्षे संघाला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आज गावदेवी वडगर विपक्ष आपण गोवे आणि अमनेपाडा यामधील विजेता संघाला ॲक्शनमध्ये पाहू. खाडे आणि कुक्षेमधील विजेता संघ लढत देईल कालेरा आणि कोणबी मधील विजेता संघाशी. त्यानंतर पिंपलनेरा खालिंगमधील विजेता संघ विपक्ष टेंभवली आणि बोरिवलीमधील विजेता संघ मेहर बापगाव विपक्ष रांजुल आणि सोनाली यामध्ये विपक्ष संघ. हे शेड्यूल आजचं असणार आहे. निश्चित संपूर्ण शेड्यूल आता मात्र धुमाल सरांनी सांगितलं त्यानुसार मॅचेस होतील आणि प्रत्येक संघाच्या संघटकांनी 1 तास अगोदर इथं मात्र उपस्थित राहायचं आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 1/20 बरोबर 10.00च्या सरासरीने प्रति षटकामागे जांभूळवाडा संघाने धावा झळकलेल्या आहेत. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय भूषण येतोय. भूषण ज्याने या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम मागच्या सामन्यामध्ये केला होता. आतापर्यंत 2 गोलंदाजांनी हा विक्रम केलेला आहे. सुजाता पिंपळा संघाचा अनंत आणि त्यानंतर नक्षत्र एंटरप्राइजेस संघाचा भूषण जो सध्या गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. यावेळी गोलंदाजाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा डाऊन द ग्राउंड चौकार. तर यानंतर जो नाणेफेक होणार आहे दोन्ही संघाचे कर्णधार यावेळेस पाहता आपण सफल झाला होता. मोठा धमाका करायचा होता पण चेंडूला बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित घेता आलं नाही. फाईनली रिजनकडे चेंडू गेला होता आणि तोपर्यंत मात्र 1 धाव या एका धावीनी धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पाहतोय आपण 25. वालचिन स्पोर्ट बी विपक्ष श्री गणेश बरोडी या दोन्ही संघाच्या संघटनेकडे आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे आहे. श्री गणेश बरोडी संघाचा संघनायक आणि वालचिंद बी संघाचा संघनायक. भूषण तिसरं षटकात आलतोय. धावसंख्या आपण धावफलकात जांभूळवाडा या संघाची 25 धावा. सिल्वर जुबली धावसंख्या धावफलकार झलकले गेले. एक चांगली धावसंख्या येणं टोटल धावफलकार पाहायला मिळते. यावेळी हवाई फायर करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक आणि चेंडू तोडतोय सीमा पार षटकार. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे तरी सर कॅच लो और कॅच लो आपण सांगू शकता प्रेक्षकांना जी सुवर्ण संधी आहे ती. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. सरळ चेंडूला फेकून दिलं होतं षटकारासाठी. धावसंख्या 6ने मुसंडी मारते. धावसंख्या 6ने वडून झालेली ती 31 धावा. भूषण बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज सुरेश. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न आणि प्लेड ऑन फलंदाज बाद होतोय. दुर्दैवरित्या सुरेश पारधी याची गली संपुष्टात. दुर्दैव ठरतोय फलंदाज सुरेश पारधी. भरोडी संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. नक्कीच सुरेश पारधी बाधून पॅलनकडे परतताना मित्रांनो IPL स्पर्धा नक्कीच आपण पाहणार होतो. मात्र भिवंडीकर यांच्या दृष्टीने नक्कीच एक अभिमानाची गोष्ट जे किंग विलन पंजाब संभव खेळाडूंची यादी होती त्या संभव खेळाडूंच्या यादीमध्ये भिवंडी तालुक्यामधील एकमेव खेळाडू सुरेश पारधी याची निवड झाली होती. एक नक्कीच गर्वाची गोष्ट. 2च असे खेळाडू आहेत आपल्या परिसरामधील. त्यामध्ये शिवम गेरसे संघाचा
नक्कीच नरेंद्र दिवाने ज्याची कोची टस्कर्स या संघामध्ये निवड झाली होती संभाव खेळाडूमध्ये IPL स्पर्धेमध्ये, आणि त्यानंतर सुरेश पारधी किंग 11 पंजाब या संघाचे जे संभाव खेळाडू होते त्या संभाव खेळाडूमध्ये सुरेश पारधी याची निवड झाली होती. सुरेश पारधी यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 13 धावांचं योगदान दिलेलं आहे. एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची 31 धावा, आणि 31 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज भावेश. हो 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 एवढा या भावेश याचा जोश पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळतोय. चेंडूला भिरकवून दिलं तर सीमा पार षटकारासाठी षटकाराने डॅसिंग अंदाजाने अकाउंट ओपन करतोय. छोटा बम बडा धमाका, छोटा तेरा घावकरी गंभीर, अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6ने वाढते, धावसंख्या 6ने वाढून झालेली ती 37 धावा. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा PTC पडघा टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच नंबर 1वर हा संघ रँक करत आहे. यंदाच्या कामाचा विचार केला तर सर्वाधिक चषक या संघाने पटकावलेले आहेत. यावेळी दिशा भरकडली जाते. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, मात्र दिशांनी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या सिंगलने वाढते, धावसंख्या 1ने वाढते, धावसंख्या 1ने वाढून झालेली आहे ती 38 धावा. तिसरं षटक मार्ग असते. आपण जो सामना पाहतोय चौधरपाडा विपक्ष जांभूळपाडा या दोन मातब्बर संघामध्ये. यावेळी मिश्रामिक फाटका, चेंडू हवेमध्ये, चेंडूवाली क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा रिझर्व मध्ये खराब क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कवडला आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजाला. 2 धाव पूर्ण करतो फलंदाज भावेश. या 2 धावेने भावेश पोहोचतो आपल्या वैयक्तिक 8 धावसंख्येवर. खरं तर हा फटका खेळताना नक्कीच बॅट हे हातामध्ये फिरले होते आणि जी ताकद झोकायला हवी होती ती ताकद झोकता नव्हती फलंदाज भावेश याला. मिस्टायमिंग फटका एक संधी नक्कीच होती क्षेत्ररक्षकाकडे शॉट एक्स्ट्रा रिझनमध्ये, मात्र संधीचं तिथं सोनं करता आलं नव्हतं. तर इथे मात्र 3 षटकांची समाप्ती झालेली आणि 3 षटकांची समाप्तीनंतर श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2/40. बरोडी संघाचा कर्णधार आपल्याला ऑफिशियल कॉल आहे. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. 4 षटकाच्या आत आपण येऊन टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे, अन्यथा पॅनल्टीला समोर जावे लागेल. प्लीज आपण लवकर टॉस बॉक्समध्ये या. श्री गणेश बरोडी संघाचा संघनायक अजय पाटील आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जाते की आपण नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक गावदेव पी वालसिन संघाचा संघनायक इथे आलेला आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर इनफ टोटल चांगली धावसंख्या पाहायला मिळते 40 धावा. हे षटक खूप महागडं भूषण याचं पाहायला मिळतं, कारण या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रत्येकाने अप्रतिम षटक घातलं होतं, फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. फॉलोच्या षटकामध्ये निलेश यांनी चांगली गोलंदाजी केली होती, 12 धावा खर्च केल्या होत्या. मात्र भूषण याचं षटक नक्कीच महागडं ठरतंय. मात्र जांभूळपाडा संघाच्या दृष्टीने एक चांगले षटक. शपल घसरून केल्याचा प्रयत्न, एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. लेग बायचा इशारा येतोय पंच शकील कोटे यांच्याकडून. एका धावेने धावसंख्या पुरुष रक्त धावसंख्या 1ने वरून झाली 41. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मुख्य पंच शकील कोटे आणि स्क्वेलेकचे पंच गोकुल पाटील. सर्व पंचांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. अजय गोलंदाजी मार्कवर हायवे इन कडून. यावेळी हेलिकॉप्टर फटका आपण पाहतोय. मिडविकेट मध्ये फंबलिंग होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. जिथे 1 धाव होती ते 2 धाव पूर्ण करता फलंदाज. दबाव वाढवलं होतं, पहिली जी धाव होती ती वेगाने पूर्ण केली होती आणि दुसरी धाव घेण्याची इथे संधी मिळाली होती. 2 धाव पूर्ण करता फलंदाज. या 2 धावेने जांभूळपाडा संघाची धावसंख्या करून झालेली ते 43. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अजय शेवटचं षटक बदलतोय चौधरपाडा या संघाकडून. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा अंदाज, खराब क्षेत्ररक्षण.
इसे कहते हैं मौका भी देना और छक्का भी देना। या रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे नक्कीच हेलिकॉप्टर उडवलं होतं, खोलवा टप्प्याचा चेंडू होता, संधी तर होती मात्र संधीचं सोनं इथे करता आलं नाही। प्रयत्न चांगला होता, उंच उडी घेतली होती मात्र हाताला लागून चेंडू जातोय सीमापार, षटकार। धावसंख्या 6 ने वाढून झालेले 49, 49 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, 49 लॉस ऑफ 2 विकेट। भावेश चांगली फलंदाजी करतोय जांभूळपाडा या संघासाठी। अखोटप्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, मिसकी हुक फटका, प्रयत्न चांगला होता, फायनल एक रिझन मध्ये मात्र झेल पकडू शकला नाही आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावबाद। बाद होण्यापूर्वी नक्कीच अतिशय उत्कृष्ट खिली खेळलेले ती भावेश या फलंदाजाने 2 षटकारांच्या मदतीने 18 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे। धावसंख्येमध्ये धावफलकावर 51 अर्धशतकी पूर्ण झालेले आहे ते श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाचं। नवीन फलंदाज हनुमान पारदे, सुरेश पारदे यांचे मोठे बंधू। हनुमान पारदे फलंदाजासाठी आलेला आणि हनुमान पारदे आज त्यांचे मित्र कैलाश ठाकरे गुडसे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। हो हो हो, पहिली गेंद पे बड़ा प्रहार, षटकार, ब्रँडेड फटका आपण पाहतोय हनुमान पारदे याच्या बॅट मधून, जणू काही बॅट नव्हे तर गदा घेऊन खेळपट्टीवर आलेला आहे। सॉरी, विजय याने फटका खेळलेला आहे, अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या 6 ने वेगाने वरती, धावसंख्या 6 ने वरून झालेली ती 57। चांगली धावसंख्या आपण पाहतोय, शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि अतिशय उत्कृष्ट फटका विजयाच्या बॅट मधून। श्री गणेश भरोडी संघाचा संघनायक अजय पाटील आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि या षटका समाप्तीनंतर लगेच दोन्ही संघामध्ये नाणेफेक केली जाईल। अजय गोलंदाजी मार्गावर हॅवी इन कडून यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते। निर्धाव चुनून या षटकाची समाप्ती होते। पहिल्या डावाची समाप्तीने, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर श्रीराम स्पोर्ट्सचा जांभूळपाडा पीटीसी नंबर 1 संघाने आपल्या धावफलकावर धावा झळकलेल्या आहेत त्या 57 आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे नक्षत्र इंटरपाचे चौदरपाडा संघासमोर। तर जाऊया आपण नाणेफेकीकडे, तिथे सज्ज होतात दोन्ही संघाचे संघनायक आणि सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सूत्रसंचालक मनोहर तारे सर। धन्यवाद सुभाष धुमाल। या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत। आई गावदेवी वालचिन बी आणि श्री गणेश भरोडे, एक जुनं नाव एका बाजूला आहेत या स्पर्धेचे सर्वेसर्वा दयानंदजी चोरगे साहेब आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे सुपुत्र वीरेन चोरगे। मी हा टॉस गिरीश पाटील यांच्या हातात देतोय। वीरेन चोरगे आलेला आहे आणि श्री गणेश भरोडी संघाने टॉस जिंकलेला आहे। कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदेश गायकवाड यांच्या माध्यमातून ही बॅग आपण टॉस विनसाठी देतोय। धन्यवाद गिरीश पाटील, आपण स्थानापन्न व्हायचं आहे। मित्रांनो, यानंतर एक सुपर सामना आपण पाहणार आहोत। आई गावदेवी वालशिन बी वर्सेस श्री गणेश भरोडी। श्री गणेश भरोडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे। प्रथम आपला निर्णय कळवायचा आहे, क्षेत्ररक्षण करणं। 4 षटकाचा सामना आहे, खूप जबरदस्त ग्राउंड आहे, सुंदर नियोजन केलेलं आहे। 4 षटकामध्ये वालशिन संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही वालचिन समोर अजूनपर्यंत कधी खेळलो नाही, तरी त्या संघाला आम्ही कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। नक्कीच कुठल्याच खेळाडूची अजून ओळख नाही, गोलंदाजीची ॲक्शन माहीत नाहीये, या खेळाडूंसमोर चांगल्या पद्धती गोलंदाजीचा प्रयत्न कराल। बालाजी चषक आणि क्रिकेटचं वेगळं नातं आहे, काय वाटतं ही स्पर्धा पाहून? खूप चांगलं वाटतंय।
आणि एक मिनी स्टेडियम इथं उभारण्यात आलं आहे आणि मैदानावरती खूप सुंदर ग्रास आहे, त्यामुळे अजून मजा येणार खेळायला इथं. आणि सर्व आयोजकांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. खूप खूप सुंदर ओपिनियन दिलेली या ठिकाणी कर्णधाराने. या ठिकाणी आई गावदेवी वालचीन संघाचे कर्णधार आहेत. नाणेफेकी हरलेले आहेत. जिंकलं असतं तर काय केलं असतं? फलंदाजी. आपल्या मनासारखं झालेलं आहे. 4 षटकामध्ये आपण किती धावा, नवीन संघ आहे आपल्या समोर, पहिल्यांदा खेळणार आहात, किती धावा अपेक्षित आहेत आणि किती धावाचा टार्गेट तुम्ही मनामध्ये गृहीत धरून चालणार आहात? 40+. हा, नक्कीच असे नवीन फलंदाज कोण आहेत वालशिंदमध्ये, यांच्या माध्यमातून ही जबरदस्त फलंदाजी करण्यासाठी आपण सज्ज झालेले आहात? सागर आहे, मी स्वतः आहे, आकेश आहे. बालाजी चषक आणि क्रिकेट हे वेगळंच समीकरण आहे. बऱ्याच वर्षापासून या चषकामध्ये आपण खेळतायत. काय वाटतं हे नियोजन पाहून? सुंदर आयोजन केलेलं आहे. त्यांनी आम्हाला खेळायला इथे संधी दिली, त्यांचा आभार मानतो. तर टॉस बॉक्समध्ये निर्णय असा आहे, श्री गणेश भरोडी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि आई गावदेवी वालचीन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद मनोहर तारे सर. अठ्ठावन्नचं लक्ष आणि 58 लक्षाचं पाठला करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. चोदरपाड्या संघाकडून चोदरपाड्या संघाने मागच्या सामन्यामध्ये विरोबाजन कारेवली संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि खरं तर फलंदाजांच्या फलंदाजीच्या जोरावरच नक्षता इंटरबाजी संघाने तो सामना जिंकला होता. एक चांगले टार्गेट नक्कीच विरोबाजन कारेवली संघाने सेट केलं होतं, मात्र ते टार्गेट सहजरित्या पार केलं होतं नक्षत्र एंटरप्राइजेस चोदरपाडा या संघाने. पाहू या सामन्यामध्ये जांभूळपाडा संघाविरुद्ध कशा प्रकारे चोदरपाडा संघ प्रदर्शन करतोय. कारण जे लक्ष आहे ते 58 धावांचं आणि 58 धावांच्या लक्ष्याचं पाठलागासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय योगेश आणि विकी. योगेश यांनी मागच्या सामन्यामध्ये षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम केला होता कारिवल्या संघाविरुद्ध खेळताना. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार पेश केले होते. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर नाबाद 33 धावांची खेळी करून मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्यानंतर त्याला चांगली साथ दिली होती विशाल याने. मागच्या सामन्यामध्ये विके हा 0वर बाद होऊन फॅलोमध्ये फरकलेला आहे. पाहूया या सामन्यामध्ये विकी काय करतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुरेश फार देतोय जांभूळपाडा एक्सप्रेस. अतिशय वेगवान गोलंदाज. यावेळी करारा फटका एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, मात्र क्विक रन्स पूर्ण करतात, चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाज. एका धावने योगेश आपलं खातं करतोय आणि एका धावने नक्षत्र इंटरमध्ये चोदर संघाचाही अकाउंट ओपन होतोय. सुरेश पारधी VIP डायच्या टोकाकडून वळताना सामन्याकडे फलंदाज विकी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कहा पिने काय कहा फिनिशानं अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न, फुटबॉलचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, पण पाहतो धावपलकर 1 धावा. अठ्ठावन्नचं लक्ष आणि 58 या लक्षाचा पाठला करताना नक्षत्र इंटरप्राइजेस चौदरपाडा संघ. जांभूळपाडा नक्कीच PTC नंबर 1 संघ आपण पाहतोय रँकिंगमध्ये. हा संघ इंदाजिंगमध्ये पडघा टेनिस क्रिकेटमध्ये रँक करत आहे. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. एका धावेने विकी आपलं खातं उघडतोय. अशा प्रकारे दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपलं खातं उघडलेलं आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती बिनबाद 2. नफीतुल्ली गोलंदाजी आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे सुरेश पारधी, ज्याने अनेक मैदाने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून गाजवलेले आहेत. तोच गोलंदाज आपण पाहतोय सुरेश पारधी. एक लांब लचक रनअप आपण पाहतोय भरपूर पावलांचा. सामनावीर फलंदाज योगेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू, एक जोरदार अपील तिथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण बघतोय. प्रत्येक चेंडू गुडलेन स्पॉटवर पिच होतोय.
जणू काही एखादा कॉईन ठेवलेला आहे तिथे आणि त्या कॉईनवर गोलंदाजी करताना सुरेश पारधी. अप्रतिम गोलंदाजी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग बाय जांभूळपाडा एक्सप्रेसचा सुरेश पारधी. या लॉफल्डा चेंडूला टोलल्या मेडगड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटला फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते, धावसंख्या 1ने वाढून झालेली आहे ती. इन मेन 3 धाव धावप्रकारावर पाहायला मिळत आहेत. जे लक्ष आहे ते 58 धावांचं आणि 58 लक्ष्याचं पाठला करताना आपण बघतोय नक्षत्र इंटरपाजे 14 पाडा संघाला. सुरेश पारधी पुन्हा एकदा VIP डॅचच्या टोकाकडून वळताना सामनावीर फलंदाज विकी. यावेळी अतिशय वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली नाही, मात्र जांभूळपाडा एक्सप्रेस याची एक्सप्रेसचा पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. कंजूस गोलंदाजी, कंजूस मारवडी बनतोय. पहिल्या षटकामध्ये सुरेश पारधी हा गोलंदाजचा फक्त ने फक्त इन बिन 3 धावा खर्च करता. अप्रतिम गोलंदाजी सुरेश पारधी याच्या माध्यमातून. बिनबाद 3 58 लक्ष्याचा पाठला करताना नक्षत्र इंटरपाजे चौदरपाडा संघ. या स्पर्धेमधील आतापर्यंत जर हायलाईट्स पाहायचे झाल्या तर या स्पर्धेत सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आहे तो जय हनुमान भावले संघाच्या नावे आहे. 4 षटकामध्ये 69 धावा या संघाने कुठून काढल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे जय हनुमान भावले संघाचा फलंदाज सन ऑफ भावाले सुरेश केने याच्या नावे आहे, ज्याने नाबाद 49 धावांची एक अतिशय उत्कृष्ट खेळी केली होती. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. सुजाता पिंपळा संघाचा अनंत आणि नक्षत्र इंटरप्राइजेसचा चौदरपाडा संघ जो खेळतोय त्या संघाचा भूषण. दुसरं षटक घेऊन येतोय जांभूळपाडा संघाकडून हावे इन करून गोलंदाज विशाल. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, कारण पॉवरप्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. जे बंधन होतं, निर्बंध होतं ते हटवलं गेलेलं आहे. राजकीय भाषेत म्हणायचं झालं तर जी आचारसंहिता होती ती मात्र हटली गेलेली आहे आणि विखुरलेले फैलवलेले क्षेत्ररक्षण, पांगवलेले क्षेत्ररक्षण आता आपल्याला पाहायला मिळते. 5 क्षेत्ररक्षक सीमार्षल लगत, 4 क्षेत्ररक्षक 30 आडाच्या सर्कलमध्ये. विशाल गोलंदाजच्या मार्गावर हवे इन करून सामनावीर फलंदाज योगेश. 58चं लक्ष आहे आणि फक्त 3 धावा धावप्रकार झळकलेल्या आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे चौदरपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र स्टेपमध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. जांभूळपाडा विपक्ष चौदरपाडा या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. 58चं लक्ष आणि 58 या टार्गेटच्या पाठला करताना आपण पाहतोय नक्षत्र अंडरपाडा चौदरपाडा संघ. विशाल हा वेनकडून वालताना सामनावीर फलंदाज योगेश. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रयत्न तर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत. या ठिकाणी भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेटचे माजी अध्यक्ष आणि भरोडी गावचे माजी सरपंच विष्णू पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बालचषक 2020 मध्ये वेलकम, सुस्वागतम. वेलकम. श्री गणेश बोरोडी संघनायका अजय पाटील, विष्णुदादा पाटील आणि बाहुबली फलंदाज विजय भोयर यांच्या माध्यमातून आपण पारितोषिक वितरण सोहळा, खास सोहळा खासदार चषकामध्ये पाहिला होता. लेगली बॉईज आणि विजय कमलाकर भोयर यांच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम इंदिरा संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. बेस्ट प्लेअर ऑफ द इयर, बेस्ट बॅट्समन ऑफ द इयर, बेस्ट बॉलर ऑफ द इयर आणि बेस्ट कॉमेंटर ऑफ द इयर. यावेळी फुलटच चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, चेंडूखाली क्षेत्ररक्षक सुरेश झेल आणि पहिला फलंदाज फेल. चौदरपाडा संघाला पहिला हादरा. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो धावपळकर 5 धावा, अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. आणि 16 चेंडू शेष आहे. 16 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र हायलाइट्स क्रिकेट
खेळावं लागेल ते चौदरपाड्या संघाला, कारण इनफ टोटल धावपलकार पाहायला मिळत नाही. पहिला फलंदाज योगेश मागच्या सामन्यामध्ये नक्कीच मॅन ऑफ द मॅच ठरला होता. नाबाद 33 धावांची खेळी केली होती, ज्यामध्ये एक षटकाराच्या हॅट्रिकचा आहे समावेश होता. तोच फलंदाज बाजून पहिल्यामध्ये परतला. नवीन फलंदाज विशाल येतोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये योगेश याच्या समवेत चांगली भागीदारी केली होती. विशाल गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेटचा मारा करताना यावेळी मात्र जमीन लगत कार्पेटचे सहारे या चेंडू टोललेल्या मिडविकेट क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एका धावेपेक्षा अधिक नाही, एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या घडून दिलेली होती 6 धावा. नक्कीच जणू काही नक्षत्र इंटरपाचे चौदरपाडा संघाचे फलंदाज सध्या स्लो लोकलमध्ये बसलेले आहेत, ज्याप्रमाणे कासव छाप गतीने धावफलक हलताय. खरं तर अपेक्षा होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच सुरेश पारधी याच्यावर आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि परिणामस्वरूप एक तोकडी खोटी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इनफ टोटल पाहायला मिळत नाही. 6 धावा फक्त धावफलक झलकवलेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे विशाल, दुसरं षटक हाताळतोय. यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार श्री गणेश भरोडे विपक्ष गावदेवी वालसेन बी या दोन संघामध्ये. त्यानंतर एक्सके स्पोर्ट्स सापे विरुद्ध दिवा स्पोर्ट दिवा. त्यानंतर जयपासन गोडसे विरुद्ध नामदेव स्पोर्ट डुंगे. आणि त्यानंतर सामना आपण पाहणार जय हनुमान गोवे विरुद्ध MD स्पोर्ट्स आमनेपाडा. ज्यावेळी समोर खेळलेला आहे VSF क्षेत्ररक्षक लॉक ऑफ रिझनमध्ये चेंडूवर झेपावतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाजाने एका धावेने संघाची धावसंख्या घडून दिली ती 7. एकेरी धावेने काही साध्य होणार नाही. जर चौदरपाडा संघाला सामना जिंकायचा असेल तर हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. डू डाय सिच्युएशन आता मात्र चौदरपाडा या संघासमोर असणार आहे, कारण एक भलं मोठं टार्गेट 58 धावांचं आपल्याला पाहायला मिळते. PTC क्रिकेटमधील नंबर 1 संघ जांभूळपाडा संघ आपण पाहतोय खेळताना. चौदरपाडा विरुद्ध जांभूळपाडा ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. लॉवर फुलटा चेंडूला मिडविकेट रिझनमध्ये टोललेला आहे. चांगली क्षेत्ररक्षण डीप मिडविकेट रिझनला फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एकेरी धावेने काही साध्य होणार नाही चौदरपाड्या संघाचा, आणि एकेरी दुहेरी धावेने काही फरक पडणार नाही ते जांभूळपाड्या संघाला. हे चित्र मात्र क्लिअर स्पष्ट होत आहे. पूर्णपणे बॅकफुटवर आपण पाहतो सध्या तरी चौदरपाडा संघ आणि फ्रंट फुटवर पाहायला मिळतोय जांभूळपाडा संघ. विशाल हवे इन करून वळताना सामना करेला फलंदाज विशाल टू विशाल. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. 20 मध्ये 2 क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फाईन लेग. यावेळी चेंडूला टोलेला मिडविकेट क्षेत्रामध्ये अधुरा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज नव्हताच झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक मिडविकेटचा, आणि परिणामस्वरूप आपण पाहतो एक धाव पूर्ण. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर चौदरपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/9 धावा. 12 चेंडूमध्ये अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. करंट रन रेट जर बघितला तर 4.50 आहे, आणि रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेट हवा आहे तो 24.50. पूर्णपणे पिछाडीवर आपण पाहतोय तो चौदरपाडा संघाला, आणि आघाडीवर सध्या तरी 2 षटकांचा जर विचार केला तर श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ. यानंतर सामना आपण पाहणार आहोत गावदेवी वालशिन बी विपक्ष श्री गणेश भरोडे या 2 संघामध्ये. त्यानंतर SK स्पोर्ट्स सापे आणि खासदार चषकाचा विजयाचा संघ दिवा स्पोर्ट दिवा. त्यानंतर यंदा संघामध्ये भिवंडी क्रिकेट असोसिएशन मध्ये नंबर 1 वर रँक करत असलेल्या जयपासन गोडसई सूरज केने याचा संघ विपक्ष नामदेव स्पोर्ट डुंगे. त्यानंतर जय हनुमान गोवे सोमनाथ याचा संघ विपक्ष MD स्पोर्ट्स आमनेपाडा. समीर तांगडे याचा अबू स्पोर्ट्स खाडे विपक्ष धनेशोलन कोक्षे. त्यानंतर शेलोमाता वल बी विपक्ष गावदेव ओवळी जयेश पाटील याचा संघ. नंदन पाटील याचा बंदरवते काल्हेर विपक्ष चेरोबा बी कोनगाव याही संघाला पण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 1/9. 12 चेंडू आणि अजून 49 धावांची आवश्यकता आहे. डू डाय सिच्युएशन आता मध्ये चौदरपाड्या संघासाठी करूया मरो. विकेट होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी वाईड वर्कर चेंडूला समोर केलेला आहे. स्ट्रेट चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धाव वाचवलेले आहेत. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाजाने. 2 धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. 11 चेंडूमध्ये अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे.
हे षटक नक्कीच निर्णायक षटक असणारे चौदरपाडा संघाला सामना जर जिंकायचा असेल तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथून कुठून काढावे लागतील. यावेळी फुलटॉस चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण. 1+1 2 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यापुढील चेंडू उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. धावसंख्ये दरम्यान 2 ने वाढते, धावसंख्येत 2 ने वाढून ते 13 धावा. 11 चेंडूमध्ये अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. जांभूळपाडा विपक्ष चौधरपाडा या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय. विकी गोलंदाजी मार्गावर व्हीआयपी टॅचच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज विकी. यावेळी चेंडूला टोललेल्या मेडिकेट क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावे समाधान मानावं लागतं फलंदाजांना आणि एका धावेने संघाची धावसंख्या उडून झालेली ती 14 धावा. पूर्णपणे खांदे झुकलेले आपण पाहतोय नक्षता इंडोपाच्या चौधरपाड्या संघाचं आणि त्याचं कारण अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय जांभूळपाड्या संघाचं. मागील सामन्या वीरभद्र कालवी संघाला या संघाने पराभूत केलं होतं, मात्र या सामन्यामध्ये त्याच्या उलट प्रदर्शन पाहायला मिळते. यावेळी चेंडूला लॉप केलेला आहे, लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, हो हो वाट कॅच, अप्रतिम झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल चौधरपाडा या संघाचा. दुसरा फलंदाज बाद होऊन पॅडमध्ये फिरतलेला आहे नक्षता इंडोबाच्या चौधरपाड्या संघाचा. आकाशामध्ये सध्या कुठले ढग नाहीत, मात्र संकटाचे ढग, पराभवाचे ढग नक्कीच नक्षता इंडोबाच्या चौधरपाड्या या संघाच्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर सामना आपण पाहणार होता श्रीगणेश भरोडे विरुद्ध गावदेवी वालचेन बी, त्यानंतर एसके स्पोर्ट सावे विरुद्ध दिवा स्पोर्ट दिवा, खासदार चषकाचा विजेता संघ, त्यानंतर नामदेव स्पोर्ट डुंगे शैलेश पाटील यांचा संघ विपक्ष सुरेश केने इंदिरा जंगामध्ये नंबर 1 वर रँक करत असलेल्या ज्यापासून गोरसे या संघ, जर्मन गोवे विरुद्ध एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा, त्यानंतर अबू स्पोर्ट्स खाडे विरुद्ध धनेश्वलन कोक्षे, शेलुमाता वल बी विरुद्ध गावदेवी ओवले, त्यानंतर पंधरापती काल्हेर नंदन पाटील यांचा संघ विपक्ष दिनेश भोईर प्रशांत म्हात्रे यांचा संघ चेरोबा बी कोणगाव. त्यानंतर चेरोबा एक कोणगाव संघाला पण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत ओवली आणि वल यामधील विजेता संघाची लढत देताना. त्यानंतर जैन पिंपलनेर बाहुबली भिवंडी क्रिकेटर सचिन गायकवाड, विजय गायकवाड, शेवेश गायकवाड, अजय गायकवाड यांचा संघ यतीश शेलार आणि विवेक शेलार सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघाचे 2-2 हात घेणार आहे. त्यानंतर शाहिद खान यांचा बोरिवली बीसीस संघ टार्झन ऑफ टेंबोली प्रतीक पाटील डी स्पोर्ट्स टेंबोली संघाशी खेळताना आपण पाहणार. त्यानंतर स्वामी समर्थ सोनाले विपक्ष जहारी रांजनोले याही संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. यावेळी फुलटॉसवर घेऊन चेंडूला स्वंग केलेला आहे, सीमापार हा षटकार. आई माझी
धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना 8 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी नक्षत्र इंडियाचे चौदरपाडा या संघाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विकी तिसरं षटकात चालतोय. सामनागर फलंदाज विकी. विकी टू विकी. यावेळी खेचून मारलेला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल निवडून झाली ते 21 धावा. 7 चेंडूमध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. विकी याने 8 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे. 11 धावसंख्या खेळतोय आणि नुकताच खेळपटवलेला निलेश हा फलंदाज. यावेळी मात्र सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तर तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर नक्षत्र इंटरव्हच्या चौदरपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतोय झालेले ते धावपळ करा 2 बाद 21. दिवा स्पोर्ट दिवा संघाचे आगमन झालेलं आहे. वेलकम लिटिल मास्टर ऑफ भिवंडी अजय भोईर, प्रथमेश मात्रे, कोरेंडर सन ऑफ भिवंडी सुमित पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. यंदाच्या हंगामातील अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन आपण पाहिलं होतं. खासदार चषकामध्ये दिवसभर दिवा या संघाचा 11 बायका नक्कीच पटकवण्याचा कार्यक्रम या संघाने केला होता. आज जयहरी रांजणोली खासदार चषकाचा रनर अप संघ आणि विनर संघ दिवास्फोट दिवा या दोन्ही संघांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आज तालुका क्रिकेटमधील सर्वात छुपारुस्तम संघ गावदेव वेले संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पीटीसी क्रिकेटमधील नंबर 1 संघ आपण सध्या ॲक्शनमध्ये पाहतो आणि बीटीसी भिवंडी टेनिस क्रिकेटमधील नंबर 1 संघ ज्यापासून गोडसे संघाला ही आपण आज ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर लागवला तर सुपर ओव्हरमध्ये हा सामना जाईल. आता तो चमत्कार करावा लागेल एखाद्या फलंदाजाला. गोलंदाजी मार्गावर भावेश येतोय. यावेळी बॅटचे हेच चेंडू एस्ट्रेशच्या मागे अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. एकही धावेने काही फरक पडणार नाही. नक्कीच आता मात्र इथून जे पराभवाचं अंतर आहे ते नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाकडून कमी करण्याचाच प्रयत्न केला जाईल, कारण सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. भावेश हायवे इनकडून वळताना यावेळी अॅक्रोच लाईन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. निलेश याची केली संपुष्टात. उद्या मित्रांनो ग्रामीण स्टार विपक्ष सिटी स्टार हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. प्रदर्शनीय सामना, प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत सिटी वर्सेस ग्रामीण या स्टार खेळाडूंमध्ये. यावेळी एक मोठा फटका चेंडूला फेकून दिलेला आहे. सीमा पार षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. इथून मात्र पराभवाचं अंतरच कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आहे. औपचारिकता शेष आहे.
यावेळी फुलटॉसवर चेंडूला पुन्हा एकदा टोललेला आहे सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार पेश केलेले आहेत फलंदाज विकेश याने. नक्कीच या फटक्यांची खरं तर सुरुवातीला आवश्यकता होती, मात्र दिवा विजताना जेवणामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय विकेश या फलंदाजाकडून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉट अँड बॉलला आणि विकेश याची गेली संपुष्टात. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो पीटीसी नंबर 1 संघ श्रीराम स्पोर्ट्स जांभूळवाडा संघाने. अभिनंदन सुरेश पारधी, अभिनंदन हनुमान पारधी, ऑल प्लेयर्स आणि हार्ड खाल्लं का नक्षता एंटरप्राइजेस चौदरपाडा. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच येस ओनली वन जांभूळवाडा एक्सप्रेस, वन ऑफ द ग्रेट बॉलर अँड टेनिस क्रिकेट सुरेश पारधी. सुरेश पारधी ठरला या सामन्याचा सामनावीर. सुरेश पारधी आपण स्टेजवर यायचं आहे, स्टेज क्रमांक 2 वर यायचं आहे. बालाजी चषक 2020 सुरेश पारधी आपण याला मॅन ऑफ द मॅच देतोय. विराज दयानंद चोरगे आपणास विनंती, आपण ट्रॉफी द्यायची आहे. योगेश पाटील देवा फाउंडेशन अध्यक्ष, आपण गिफ्ट अंबल द्यायचा आहे. प्रेम वाकडे आपण या ठिकाणी संतोष काकडे सरपंच यांच्या माध्यमातून देण्यात त्यांना गिफ्ट अंबल द्यायचा आहे. आमचे पाहुणे या ठिकाणी गिफ्ट देत आहेत. खूप खूप अभिनंदन सुरेशजी पारधी. आज अतिशय कडक ऊन पडलेला आहे आणि सुंदर कडक उन्हामध्ये चमकता क्रिकेट. अनेक अनेक धन्यवाद मनोहर सर आणि या सुभाष धुमाल सर. तर